आणि आता पुढचा रिपोर्ट आहे 83 वर्षांच्या एका तरुणाचा। शरद पवारांच्या वाढदिवसानिमित्त शिरूरमध्ये बैलगाडा शर्यतीचं आयोजन करण्यात आलं होतं। शर्यती दरम्यान पवारांचा उत्साह बघून पुन्हा एकदा तरुणाईला भुरळ पडली। मी अजून म्हातारा झालो नाही असं म्हणत 83 वर्षाच्या तरुणानं पुन्हा एकदा शड्डू ठोकलाय। पाहूयात हा रिपोर्ट। पवार म्हणतात मी 83 वर्षाचा तरुण, मी 14 वर्षाचा झालो, मी 83 वर्षाचा झालो, काय तुम्ही माझं बघितलं अजून? शर्यतीच्या घाटात तरुणाईला घातली साथ। शरद पवारांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं शिरूरमध्ये साहेब केसरी बैलगाडा शर्यतीचं आयोजन करण्यात आलं होतं। शर्यतीच्या घाटात फायनलचा थरार पाहण्यासाठी शरद पवारही घाटात आले। बैलगाडा मालक शौकीनांसह प्रेक्षकांचा उत्साह पाहून पवारांनाही वेगळंच बळ आलं। एक तक्रार माझी तुला लोकांच्या बद्दलची आहे, आणि ती तक्रार तुम्ही सगळ्या भाषणामध्ये मी 14 वर्षाचा झालो, मी 83 वर्षाचा झालो, काय तुम्ही माझं बघितलं अजून? मी काही म्हातारा झालो नाही। लई माझी लोकांना सुद्धा सरळ करण्याची ताकद ही माझ्यामध्ये आहे, तुम्ही काही चिंता करू नका। तसं पवारांनी त्यांच्यातील सळसळत्या तरुणाईचा परिचय अनेकांना घडवला। पक्षातील फुटीनंतर सारखंच वय काढणाऱ्या अजित पवारांनाही शरद पवारांनी चांगलं सुनावलं होतं। वय जास्त झालं, 82 झालं, 83 झालं, तुम्ही कधी थांबणार आहात का नाही? तुम्ही आशीर्वाद द्या ना। त्याच्या संदर्भामध्ये आम्हाला वाटतं तुम्ही शतायुष्य व्हावं। की मी आता बाहेर फिरू नये, त्यांच्याला असं वाटतं मी म्हातारा झालो। कुणी सांगितलं म्हातारा झालो? तुम्ही काय बघितलंय? काय म्हातारा विचार झालं नाही। शरद पवारांच्या भर पावसातल्या भाषणानंतर तरुणांनाही त्यांची भुरळ पडली। या भाषणानंतर उदयनराजेंची खासदारकी गेली आणि विधानसभा निवडणुकीचं वारं राष्ट्रवादीच्या दिशेनं फिरलं। राष्ट्रवादी नावालाही उरणार नाही असा दावा करणाऱ्या विरोधकांना याच 83 वर्षाच्या तरुणानं तोंडघाशी पाडलं होतं। उद्या होणाऱ्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या स्वागताच्यासाठी साक्षात वरुणराजांनी सुद्धा आपल्याला आज आशीर्वाद दिले। स्वकीयांनी दगा दिला, पण पवार खचले नाही, हिम्मत सोडली नाही। आजही पक्षातला आश्वासक चेहरा कोण असं विचारलं की ते स्वतः बोट वर करतात। भविष्य काळासाठी तुमच्या पक्षाचा आश्वासक चेहरा कुठला? शरद पवार। 60 वर्षांच्या प्रदीर्घ राजकीय कारकिर्दीनंतरही शरद पवार अविरतपणे काम करतायत। कुणी वय काढलं की मिश्किलपणे तरुण असल्याचा टोलाही लगावतात, पण पवारांची हीच ऊर्जा तरुण पिढीला आकर्षित करते। आगामी निवडणुकांमध्ये पुन्हा एकदा तरुणांवर 83 वर्षाच्या तरुणाची जादू चालणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज।